श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. हॅप्पी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चॅनलला सबस्क्राईब करा. मना श्रेष्ठ दारिष्ट जीवी धरावे, मना बोलणे नीच शोषित जावे, सोये सर्वदा नम्र वाचे वदावे, मना सर्व लोकांशी रेनी व्हावे. हे मना, अंतर्यामी उत्तम व सात्विक धैर्य धारण करावे. कोणी आपल्याला हलकी दुरुत्तरे केली तरी ती शांतपणे सोसावीत, पण स्वतः मात्र सर्वदा विनयशील वाणीने भाषण करावे. अशा रीतीने आपल्या सभोवारच्या सर्व लोकांचा अंतरात्मा अगदी शांत करावा, संतुष्ट व तृप्त करावा. भक्तीच्या साधनेचे वर्म एका शब्दात सांगायचे तर गिळायला शिकावे असे सांगता येईल. भक्ताने मान गिळावा, अपमान गिळावा, यश गिळावे, अपयश गिळावे, सुख गिळावे, दुःख गिळावे, संपत्ती गिळावी, आपत्ती गिळावी, संयोग गिळावा, वियोग गिळावा. हे सर्व गिळून साधना चालू ठेवण्यास धैर्य लागते. पण श्री समर्थांनी एक विशेष पातळीचे धैर्य येथे सांगितले आहे. भक्त इतर सर्व प्रकारच्या प्रसंगांना तोंड देऊन ते गिळू शकतो, परंतु तोंडावर झालेली व्यर्थ स्तुती व निंदा गिळणे सोपे नाही. त्यातले त्यात 4 लोकांत झालेली व्यर्थ पण अधम निंदा शांतपणे गिळणे फारच कठीण आहे. ही निंदा जो गिळतो त्याचे धैर्य काही औरच असते. वाटेल ते घडले तरी भगवंतापासून पराडमुख न होण्याचा ज्याचा निश्चय टिकतो, त्याच्या अंगी श्रेष्ठ धारिष्ट आहे असे खास समजावे. प्रत्येक माणूस आपल्या विचारशक्तीने बऱ्या वाईट विचार प्रतिमा निर्माण करतो. माणूस ज्या प्रकारची भाषा वापरतो त्या तऱ्हेचा आकार त्या प्रतिमांना येतो. चांगल्या विचार प्रतिमांना गोड व नम्र भाषा वापरली तर त्या प्रतिमा अतिशय सुंदर आकार घेतात. अशा सुंदर सुविचार प्रतिमा माणसांच्या मनास मोठे समाधान देतात. शिवाय त्या प्रतिमा बराच काळ टिकतात. या कारणामुळे संतांच्या विचारांचा प्रभाव शतकानुशतके जशाचा तसाच टिकून राहतो. भक्त होण्याची आकांक्षा बाळगणाऱ्याने श्रेष्ठ धारिष्ट जोपासून आपल्या भोवती अध्यात्म विचारांचे एक सुंदर प्रतिमावलय निर्माण करावे व जनमानसास संतुष्ट करावे असे श्री समर्थ सांगतात. श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.